आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा चढ उतार येतात. कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात. पण चांगल्या दिवसांमध्ये जी लोक आपल्या सोबत असतात ना, तीच वाईट दिवसात आपल्या सोबत असतीलच असं नाही. अगदी तुमच्या घरचे असू देत किंवा बाहेरचे असू देत, की ज्यांना तुम्ही खूप आपलं मानत होतात, ते लोक सुद्धा ऐन वेळेस तुमची साथ सोडून जातात. पण कधी कधी असं वाटतं, आपण दुःखी होतो की अरे माझ्यावरती काय दिवस आले, किती वाईट वेळ आली माझ्यावरती, मी आता काय करू, ह्याच्यातनं मला कोण बाहेर काढेल. पण आपल्याला आपण स्वतःहूनच बाहेर पडायचंय. आपल्याला कोणीही मदत करणार नाही. आणि कदाचित देव आपली इतकी परीक्षा घेतोय, इतकं आपल्याला त्याच्यातून म्हणजे तावून सुलाखून असं सोनं कसं बाहेर येतं ना, तसं आपण त्याच्यातनं बाहेर येणार आहोत, असं आपण आपल्या मनाशी ठरवायचं. पण एक गोष्ट आपल्याला त्याच्यातनं समजते की कोण आपला आहे आणि कोण वाईट आहे. म्हणजे वाईट याचा अर्थ कोण आपलं नाही. आता सगळेच म्हणाल की वाईट वेळेत सगळेच एकमेकांचा आधार शोधत असतात. मान्य आहे, शोधलाच पाहिजे. पण जे तुमचा आधार शोधतायत ना, त्यांना आधार तरी द्या. की जे तुमच्या आशेवरती तुमच्याकडे आलेत, त्यांनी काही तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या आहेत, तर त्याला आधार तरी द्या तुम्ही. का त्या समोरच्या व्यक्तीच्या वाईट वेळेची तुम्ही खिल्ली उडवणार, का त्याचं भांडवल करणार? अरे ही व्यक्ती आहे ना, असं असं झालं, हिच्याबरोबर असं झालं तसं झालं, मग ती माझ्याकडे आली होती, मीच तिला त्याच्यातनं बाहेर काढलं. तुम्ही म्हणजे काय बोलू मी आता. अशा अनेक व्यक्ती आहेत समाजात की ज्या फक्त असं बोलतात, मीच तिला मदत केली, त्या व्यक्तीला माझ्यामुळेच ती अशी बाहेर पडली. पण आता जेव्हा खरोखरच त्या व्यक्तीला तुमच्या आधाराची किंवा तुमच्या मदतीची गरज आहे, तेव्हा तुम्ही तिला करताय का? नाही करत आहे ना. पण वाईट वेळ आपल्याला शिकून जाते कोण आपला आहे आणि कोण आपलं असल्याचं नाटक करतंय. जाऊ दे, हेही दिवस जातील.